नमस्कार मित्रांनो, एन जे अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी नागनाथ गर्जे तुमचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण माडा भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। त्याचबरोबर हे प्रश्न भूमी अभिलेख भरतीसाठी सुद्धा काही अतिशय महत्त्वाचे असणार आहेत। मग आजचा आपला पहिला प्रश्न हे पहा, प्रश्न क्रमांक 1, उपराष्ट्रपतींची निवडणूक लढवण्यास पात्र ठरण्यासाठी किती वय पूर्ण असावे लागते। या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय की उपराष्ट्रपतींची निवडणूक लढण्यासाठी वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात किंवा वयाची पात्रता काय आहे। तर याचं उत्तर आहे मित्रांनो 35 वर्ष। लक्षात ठेवा, उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी किती वर्ष? 35 वर्ष। त्याचबरोबर राष्ट्रपतींच्या निवडणुकीसाठी सुद्धा किती? 35 वर्ष। आणि राज्यपाल पदासाठी सुद्धा काय वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी लागतात। मग आता त्याचबरोबर तुम्हाला लक्षात ठेवा 21 वर्ष, वयाची 21 वर्ष हे पूर्ण कधी करावं लागतात? तर जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढण्यासाठी काय करावं लागतात? वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी लागतात। त्याचबरोबर वयाची 30 वर्ष वयाची पूर्ण कशासाठी? तर राज्यसभा, जर राज्यसभेची निवडणूक लढवायची असेल, राज्यसभा आणि विधान परिषद राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण असावी लागतात। आणि वयाची 25 वर्ष ही लोकसभा आणि विधानसभा मग आता लक्षात ठेवा पहा, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल लक्षात असू द्या। राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल पदाची निवडणूक लढवण्यासाठी किती वर्ष पूर्ण करावी लागतात? वयाची 35 वर्ष। जिल्हा परिषद सदस्याची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण करावी लागतात। लोकसभेची आणि विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 25 वर्ष पूर्ण करावी लागतात। आणि राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक लढवण्यासाठी वयाची 30 वर्ष पूर्ण करावी लागतात। पुढचा प्रश्न पाहूया, आपला प्रश्न क्रमांक 2 आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे आपला पहा, सर मोंटिमर ड्युरांड या इंग्रज प्रतिनिधीने डॅश डॅश या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित केली आहे। या ठिकाणी आपल्याला विचारलंय सर मोंटिमर ड्युरांड हे जे इंग्रज प्रतिनिधी होते यांनी कोणत्या 2 देशांमधील सीमारेषा निश्चित केली आहे? तर त्याचं उत्तर आहे पाकिस्तान व अफगाणिस्तान देशामधील सीमारेषा निश्चित केली आहे। आणि या सीमारेषेला कोणती लाईन म्हणतात? तर ड्युरांड रेषा म्हणतात किंवा ड्युरांड लाईन म्हणतात। लक्षात असू द्या। मग त्याचबरोबर तुम्हाला हे पण लक्षात ठेवायचं आहे, भारत व चीन यांच्या दरम्यान कोणती लाईन आहे? तर भारत व चीन दरम्यान मॅकमोहन रेषा आहे, मॅकमोहन रेषा किंवा मॅकमोहन लाईन। आणि पाकिस्तान व भारत यांच्यामध्ये कोणती येतात? रॅड क्लिफ। याच्या 3 सीमारेषा आहेत ना, या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण या 3 सीमारेषेवरती नेहमी प्रश्न विचारला जातो। ड्युरांड लाईन कोणत्या 2 देशादरम्यान आहे? तर ती पाकिस्तान व अफगाणिस्तान दरम्यान आहे। भारत व चीन दरम्यान मॅकमोहन लाईन आहे आणि पाकिस्तान व भारत दरम्यान रॅड क्लिफ लाईन आहे। पुढचा प्रश्न पाहूया, आपला प्रश्न क्रमांक 3 आहे, खाली निरनिराळ्या सामाजिक संस्था व त्यांचे संस्थापक यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा। आता या ठिकाणी आपल्याला काय दिलंय? सामाजिक संस्था आणि त्यांचे संस्थापक दिलेत आणि त्यापैकी चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे। मग आपल्याला पहिली संस्था कोणती दिली पहा, सत्यशोधक समाज, त्याच्यासमोर दिले महात्मा ज्योतिबा फुले, त्याच्यानंतर दिले परमहंस सभा, दादोबा पांडुरंग तरखडकर, भारत सेवक समाज, गोपाळकृष्ण गोखले आणि मानव धर्म सभा, राजाराम मोहन राय। मग यापैकी आपल्याला चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे। मग लक्षात ठेवा पहा, याच्यात चुकीची जोडी कोणती आहे? मानव धर्म सभा, राजा राममोहन राय। कारण मानव धर्म सभेची स्थापना कोणी केली होती? तर मानव धर्म सभेची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केली होती। म्हणजे लक्षात असू द्या, परमहंस सभेची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केली होती आणि मानव धर्म सभेची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकरनीच केली होती। फक्त या दोघांमध्ये फरक असा आहे, या 2 संस्थांमध्ये फरक असा आहे, परमहंस सभेची स्थापना कुठे केली होती? तर ती मुंबईला केली होती। आणि कधी केली होती? तर ती 1849 ला
आणि मानव धर्म सभेची स्थापना 1844 ला केली होती आणि कुठं केली होती तर ती सुरत या ठिकाणी। म्हणजे लक्षात ठेवा, परमहंस सभेची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकरांनीच केली, पण ती केली 1849 ला मुंबई या ठिकाणी। आणि मानव धर्म सभेची स्थापना सुद्धा दादोबा पांडुरंग तरखडकर यांनीच केली, पण ती कधी केली 1844 ला आणि कुठे तर सुरत या ठिकाणी। आता सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे ती महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती। कधी केली होती 1873 ला 24 सप्टेंबर 1873 तारीख पण लक्षात ठेवा, बऱ्याच वेळेस तारीख सुद्धा विचारलेली आहे। त्याचबरोबर पहा, भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली होती गोपाळकृष्ण गोखले यांनी केली होती। ती कधी केली होती तर ती 1905 साली करण्यात आली होती। मग आता लक्षात ठेवा, राजा राममोहन राय यांनी काय केली होती ब्राह्मो समाजाची स्थापना केली होती। ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली होती तर ती राजा राममोहन राय यांनी केली होती ब्राह्मो समाज। पुढचा प्रश्न पाहूया आपला, प्रश्न क्रमांक 4 आहे, सन 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करणारे ब्राह्मणेतर लीगचे नेते कोण होते। या ठिकाणी आपल्याला विचारलंय 1922 मध्ये छत्रपती मेळा सुरू करणारे ब्राह्मणेतर लीगचे नेते कोण होते। तर 1922 मध्ये केशवराव जेदे यांनी काय केला होता छत्रपती मेळा सुरू केला होता। कधी सुरू केला होता हे पण लक्षात ठेवा 1922 मध्ये। पुढचा प्रश्न पाहूया आपला, प्रश्न क्रमांक 5 आहे पहा, प्रश्न क्रमांक 5 आहे आपला, सातमाळा अजिंठा डोंगर रांगात डॅश डॅशच्या लेण्या आहेत। या ठिकाणी आपल्याला विचारलंय की सातमाळा अजिंठा डोंगर रांगामध्ये कोणत्या लेण्या आहेत। तर मग या ठिकाणी पहा, वेरूळ लेणी ही काय सातमाळा अजिंठा डोंगर रांगेत आहे। त्याचबरोबर अजिंठा लेणी ही सुद्धा काय सातमाळा अजिंठा डोंगर रांगेमध्येच आहे। त्याचबरोबर लक्षात ठेवा पहा, आणि या ज्या दोन्ही लेण्या आहेत वेरूळ आणि अजिंठा या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत हाही प्रश्न खूप वेळेस येतो, तर त्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहेत। मग या ठिकाणी आपण बाकीचे पर्याय पाहूया, कारण या ठिकाणी आपल्याला कार्ल्याची लेणी दिली, या ठिकाणी घारापुरीची लेणी दिली आणि या ठिकाणी पितळखोरीची लेणी दिलेली। मग कार्ल्याची लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये तर ती पुणे जिल्ह्यात आहे पहा, कार्ला लेणी पुणे जिल्ह्यात। कुठे पहा तर लोणावळ्यापासून 6 किलोमीटर अंतरावरती आहे। लक्षात असू द्या, असाही प्रश्न येतो की लोणावळ्याच्या जवळ कोणती लेणी आहे तर ती कार्ला लेणी आहे। आता त्याच्यानंतर पहा, पर्याय क्रमांक 3 आपल्याला दिलेला आहे घारापुरी। आता घारापुरी लेणी जी आहे तिलाच एलिफंटा लेणी पण म्हणतात पहा, एलिफंटा लेणी। आता एलिफंटा लेणी किंवा घारापुरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे याच्यामध्ये विद्यार्थ्याचं भरपूर कन्फ्युजन आहे। बऱ्याच लोकांना वाटतं की ती मुंबई जिल्ह्यामध्ये आहे, परंतु ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे। लक्षात असू द्या, रायगड जिल्ह्यामध्ये आहेत। त्याला जाण्यासाठी मार्ग जरी मुंबईपासून असला, गेटवे ऑफ इंडियापासून त्या 11 ते 12 किलोमीटर अंतरावरती आहेत, त्या ठिकाणून जरी जाण्यासाठी बोटीने सोय असली तरी ह्या कोणत्या जिल्ह्यात आहेत रायगड जिल्ह्यामध्ये हे लक्षात ठेवा। आणि घारापुरी लेणीलाच एलिफंटा लेणी का म्हणतात तर ह्याच्या घारापुरी लेण्या आहेत, याच्या बाहेर हत्तीची एक मोठी लेणी आहे, मग त्या लेणीवरूनच यांना काय म्हणतात एलिफंटा लेणी म्हणतात। आणि ह्याची पितळखोरी लेणी आहेत, ह्या लेणी सुद्धा काय आहेत औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहेत। खूप महत्त्वाची आहे पहा, खूप वेळेस प्रश्न विचारला जातो की पितळखोरी लेणी ही कोणत्या जिल्ह्यात आहे तर ती सुद्धा काय औरंगाबाद जिल्ह्यामध्येच आहे। त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायचे पहा, या ठिकाणी सातमाळा अजिंठा डोंगर रांग लक्षात ठेवायचे पहा। सातमाळा अजिंठा डोंगर रांगेच्या दक्षिणेला कोणतं आहे गोदावरी नदीचं खोरं आहे, गोदावरी, आणि उत्तरेला काय आहे तापी नदीचं खोरं आहे। मग या ठिकाणी असा प्रश्न विचारला जातो आपल्याला की सातमाळा अजिंठा डोंगर रांगांनी कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगवेगळी केली आहेत। तर कोणत्या 2 नद्यांची खोरी वेगवेगळी केली आहेत तापी आणि गोदावरी। किंवा जर प्रश्न असा आला की सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या उत्तरेला कोणत्या नदीचं खोरं आहे तर उत्तरेला तापी नदीचं खोरं आहे। आणि प्रश्न जर आला तर सातमाळा अजिंठा डोंगर रांगाच्या दक्षिणेला कोणतं खोरं आहे तर दक्षिणेला गोदावरी नदीचे खोरे आहे। लक्षात आलं। पुढचा प्रश्न पाहूया आपला, प्रश्न क्रमांक 6 आहे, इतिहासावरील प्रश्न आहे पहा। इसवी सन 1813च्या चार्टर ऍक्ट संदर्भात काय खरे नाही। आता या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय 1813चा जो चार्टर ऍक्ट होता त्या संदर्भात काय खरे नाही असं विचारलंय आपल्याला। म्हणजे आपल्याला खाली 4 ऑप्शन दिलेत आणि याच्यातील एक ऑप्शन काय असणार आहे चुकीचं असणार आहे, आणि ते चुकीचं ऑप्शन आपल्याला काय करायचं ओळखायचं आहे। मग ऑप्शन पाहूया आपण। या ठिकाणी आपल्याला ऑप्शन 1 काय दिले पहा, या कायद्यान्वये 1793च्या सनदेचे नूतनीकरण केले। आता हे जे वाक्य हे वाक्य काय मित्रांनो बरोबर आहे, कारण या कायद्याने काय केलं होतं 1793चा जो चार्टर ऍक्ट होता
यानुसार काय करण्यात आलं होतं, 20 वर्षासाठी सनद वाढवू देण्यात आली होती. मग त्याच्यानंतर पुढचा 1793 नंतर 1813ला काय झाले, 20 वर्ष पूर्ण झाले. मग या ठिकाणी पुन्हा काय केलं, ईस्ट इंडिया कंपनीला 20 वर्षाची सनद काय करण्यात आली होती, वाढवून देण्यात आली होती. मग त्याच्यानंतर आपल्याला दुसरा पर्याय काय दिलाय पहा, या कायद्याने ब्रिटिशांच्या साम्राज्यवादी धोरणास पायाबंद बसला. काय सांगितलंय, साम्राज्यवादी धोरणास पायाबंद बसला. आता हे जे विधान आहे मित्रांनो, हेच विधान काय आहे, चुकीचं विधान आहे. कारण पहा, कायदा कधी झाला, 1813ला झाला. आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांनी काय केला, त्यांच्या राज्याचा बराच विस्तार केला. कारण आपल्याला माहिती आहे, मराठा साम्राज्य त्यांनी कधी सामील केलं, 1818 मध्ये. म्हणजे साम्राज्यवादी धोरणास पायाबंद बसला का, तर नाही बसला. म्हणजे हे विधान काय आहे, चुकीचं विधान आहे. पण आता आपण खालचे पण विधान पाहू, याच्यामध्ये तुम्हाला फायदा होऊ शकतो. पहा, कंपनीचा भारतीय व्यापारावरील एकाधिकार नष्ट झाला. आता हे विधान काय आहे, बरोबर आहे, कंपनीचा काय झाला, भारतीय व्यापारावरील एकाधिकार नष्ट झाला. पण याच्यात सुद्धा एक अट होती पहा, लक्षात ठेवा, आणि खूप महत्वाची अट आहे. कंपनीचा जो चीन सोबत व्यापार करण्याचा हे होता पहा, चीन सोबत जो व्यापार करण्याचे होता ना एकाधिकार, तो तसाच ठेवण्यात आला होता. त्याचबरोबर चहाचा व्यापार करण्यास सुद्धा हे काय करण्यात आलं होतं, एकाधिकार हा जसा आहे तसाच ठेवण्यात आला होता. मग पुढचं पाहूया आपण, पर्याय क्रमांक 4 अतिशय महत्वाचं आहे. भारतात शिक्षणासाठी वार्षिक 1 लाख रुपयांची तरतूद केली होती. हे खूप महत्वाचं आहे पहा, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे की कोणत्या कायद्याने भारतीय शिक्षणासाठी किंवा भारतात शिक्षणासाठी वार्षिक 1 लाख रुपयाची तरतूद केली होती. तर ती कोणत्या कायद्याने, 1813च्या चार्टर ऍक्ट कायद्यानुसार. किती रुपयाची तरतूद केली होती हे पण लक्षात ठेवा, 1 लाख रुपयाची. आणि कशी, वार्षिक, म्हणजे दरवर्षी 1 लाख रुपये काय करण्यात, 1 लाख रुपये भारतीय शिक्षणासाठी खर्च करण्यात येत होते. आणि याच्यातूनच पुढे पहा, 1835ला काय झाला होता, वाद उपळला होता की भारतीय शिक्षण हे काय भारतीय भाषेतून असावं की ते इंग्रजीमधून असावं. त्याच्यावरती पुन्हा मग मॅकॅलो कमिटी नेमण्यात आली होती. आणि मॅकॅलो कमिटीच्या शिफारशीनुसार 1935 नुसार काय करण्यात आलं होतं, भारतीय शिक्षण हे काय इंग्रजी भाषेतून असेल असा, म्हणजे मॅकॅलोचा झिरपता सिद्धांत स्वीकारण्यात आला होता. कधी स्वीकारण्यात आला होता, 1935 साली. पुढचा प्रश्न पाहूया आपण, प्रश्न क्रमांक 7 आहे आपला. खाली डोंगर व ते ज्या जिल्ह्यात मोडतात ते जिल्हे दिलेले आहेत, त्या जिल्ह्याच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी ओळखा. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, डोंगर रांगा दिलेल्या आहेत आणि समोर त्यांचा जिल्हा दिलेला आहे, याच्यापैकी एक जोडी चुकीची आहे आणि आपल्याला ती चुकीची जोडी ओळखायची आहे. आता लक्षात घ्या, सध्याच्या पॅटर्न पद्धतीनुसार तुम्हाला असेच प्रश्न जास्त प्रकारे विचारले जातात, अशा जोड्या दिल्या जातात आणि चुकीची जोडी ओळखायला सांगितली जाते किंवा बरोबर जोडी ओळखायला सांगितली जाते. म्हणजे सध्याचा जो पॅटर्न पद्धती आहे, शक्यतो आता वन लाइनर प्रश्न कमी येतात आणि अशा प्रकारचे प्रश्न काय होतात, जास्त येतात. म्हणजे डिफिकल्ट लेवल काय थोडी वाढत वाढत चाललेली आहे. पण याच्यामध्ये डिफिकल्ट काही नसतं, फक्त याच्यासाठी आपल्याला काय लागतो, सराव महत्वाचा असतो. मग आता या ठिकाणी आपल्याला पहिली जोडी काय दिली, आगाशिवचे डोंगर सातारा, निर्मलचे डोंगर नांदेड, पुसदचे डोंगर वर्धा आणि तोरणमाळचे डोंगर नंदुरबार. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलेलं आहे, चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. मग आगाशिवीचे डोंगर सातारा ही जोडी काय पहा, ही जोडी बरोबर जोडी आहे. निर्मलचे डोंगर नांदेड ही सुद्धा बरोबर जोडी आहे. आणि तिसरी जी जोडी आहे पुसदचे डोंगर वर्धा ही मात्र चुकीची जोडी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 3. कारण पुसदचे डोंगर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, तर ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत पुसदचे डोंगर, तर ते यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. आणि शेवटची जी जोडी होती तोरणमाळ डोंगर नंदुरबार ही सुद्धा काय आहे, बरोबर जोडी आहे. पुढचा प्रश्न पाहूया, म्हणजे लक्षात आलं कोणती चुकीची जोडी आहे, तर पुसदचे डोंगर वर्धा ही जोडी काय चुकीची जोडी आहे. कारण पुसदचे डोंगर हे काय यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा, प्रश्न क्रमांक 8 आहे. इसवी सन 1930च्या मिठाच्या सत्याग्रहात स्त्रियांचे नेतृत्व कोणी केले. या ठिकाणी आपल्याला विचारलंय 1930ला जो मिठाचा सत्याग्रह झाला होता त्याच्यामध्ये स्त्रियांचं नेतृत्व कोणी केलं होतं, तर ते केलं होतं पहा अवंतिकाबाई गोखले यांनी. आता मिठाच्या सत्याग्रहाची सुरुवात कुठून झाली होती पहा, तर ती दांडी यात्रेपासून झाली होती पहा. अतिशय महत्वाचं आहे दांडी यात्रा, याच्यावरती खूप वेळेस प्रश्न येतो. मग दांडी यात्रेला सुरुवात कधी झाली होती, तर ती 12 मार्चला झाली होती पहा. कधी, 12 मार्चला दांडी यात्रेची सुरुवात कधी झाली होती, 12 मार्च 1930ला.
आणि ती दांडी ही कुठून झाली होती पहा, साबरमती ते दांडी, साबरमती ते दांडी. आता साबरमती ते दांडी हे जे अंतर हे किती पहा, तर हे 240 मैल अंतर होतं पहा. याच्यावरती प्रश्न आलेला, हे अंतर किती मैलाचं होतं, तर ते 240 मैलाचं होतं. मग साबरमतीहून सुरुवात कधी झाली होती, 12 मार्चला झाली होती. आणि दांडी या ठिकाणी ती कधी पोहोचले होते, तर ते 5 एप्रिलला पोहोचले होते. आणि सत्याग्रह कधी केला होता, तर सत्याग्रह 6 एप्रिलला केला होता. म्हणजे जर असं आलं की दांडी या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह कधी केला, तर तो 6 एप्रिल 1930 ला केला होता पहा. आणि त्याचसोबत या ठिकाणी असं विचारलं जातं की महात्मा गांधीजी सोबत एकूण किती अनुयायी होते दांडी यात्रेमध्ये, तर एकूण किती, 79 अनुयायी हे काय होते, दांडी यात्रेमध्ये होते. त्यानंतर पुन्हा इथं प्रश्न असा येतो की महात्मा गांधीजी सोबत जे 79 अनुयायी होते त्यापैकी महाराष्ट्रातील अनुयायी किती होते, तर महाराष्ट्रातील एकूण 13 अनुयायी होते. मग लक्षात आलं. आणि हे जे मिठाचा सत्याग्रह केला होता, या आंदोलनाला का कोणतं आंदोलन म्हणत होते पहा, असहकार आंदोलन तर 1920 ला झालं होतं. या आंदोलनात म्हणत होते पहा सविनय कायदेभंग. कोणतं आंदोलन होतं 1930चं, सविनय कायदेभंग. लक्षात असू द्या, अतिशय महत्वाचं हे आंदोलन आहे सविनय कायदेभंग. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे आपला, 9 आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय इसवी सन 1906च्या कोलकाता राष्ट्रीय काँग्रेसच्या सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला विचारलंय 1906 ला जे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन झालं होतं कोलकाता या ठिकाणी, त्याचे अध्यक्ष कोण होते, तर त्याचे अध्यक्ष होते पहा दादाभाई नौरोजी. लक्षात असू द्या, 1906चं अधिवेशन खूप महत्वाचं अधिवेशन आहे. कोठे झालं होतं हे पण लक्षात ठेवा, कोलकाता या ठिकाणी झालं होतं. याच अधिवेशनामध्ये दादाभाई नौरोजी यांनी चतुर्सूत्रीचा सिद्धांत मांडला होता पहा. त्याच्यामध्ये काय होतं, स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि परकीय मालावरती बहिष्कार. हा जो चतुर्सूत्रीचा जो ठराव होता ना, चतुर्सूत्री हा कोणत्या आंदोलनात मांडण्यात आला होता, तर कोणत्या अधिवेशनात मांडण्यात आला होता, तर कोलकाता अधिवेशनात मांडण्यात आला होता. त्याचबरोबर लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी हे राष्ट्रीय सभेचं किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं जे 1886चं म्हणजे दुसरं अधिवेशन होतं, या अधिवेशनाचे सुद्धा काय होते, अध्यक्ष होते. आणि हे दुसरं अधिवेशन सुद्धा कोठे झालं होतं, तर ते कोलकाता या ठिकाणीच झालं होतं. त्याचबरोबर हे पण लक्षात ठेवा, उमेशचंद्र बॅनर्जी हे 1885च्या म्हणजेच राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आणि पहिलं अधिवेशन कुठं झालं होतं, तर ते मुंबई या ठिकाणी झालं होतं. आणि राष्ट्रीय सभेची स्थापना कोणी केली, असाही प्रश्न खूप वेळेस येतो, तर ती कोणी केली होती, ॲलन ह्यूम यांनी. कधी केली होती, 1885 ला. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 10 आहे. या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले, तर उषा मेहता यांनी काय मुंबई या ठिकाणी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र चालवले होते. ते कधी चालवले होते असं जर प्रश्न आला, तर 1942च्या आंदोलनामध्ये चालवले होते. आणि 1942चं कोणतं आंदोलन होतं, तर ते चले जाव आंदोलन होतं पहा, चले जाव किंवा छोडो भारत आंदोलन. या आंदोलनामध्ये काय केलं होतं, उषा मेहता यांनी भूमिगत राहून मुंबई या ठिकाणी काय केलं होतं, आकाशवाणी केंद्र चालवलं होतं. आणि त्यासाठी त्यांना सहकार्य कोणी केलं होतं, तर चंद्रकांत जव्हेरी आणि विठ्ठलदास जव्हेरी या दोघांनी काय केलं होतं, उषा मेहता यांना सहकार्य केलं होतं. कशासाठी, तर गुप्त आकाशवाणी केंद्र चालवण्यासाठी. आणि त्या आकाशवाणी केंद्राचं नाव काय होतं, तर सिक्रेट रेडिओ स्टेशन. सिक्रेट रेडिओ स्टेशन हे काय होतं, त्या आकाशवाणी केंद्राचं नाव होतं. पुढचा प्रश्न आहे आपला 11 नंबरचा. कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया ही वृत्तपत्र कोणी सुरू केली होती, तर ही सुरू केली होती पहा डॉक्टर ॲनी बेझंट यांनी. त्याचबरोबर या ठिकाणी हे पण लक्षात ठेवा, डॉक्टर ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं पहा, होम रूल लीगची सुरुवात केली होती. होम रूल लीग किंवा होम रूल चळवळीची सुरुवात कोणी केली असा प्रश्न आला तर त्याचं काय आहे, त्याचं उत्तर सुद्धा डॉक्टर ॲनी बेझंट लिहायचंय. त्याचबरोबर राष्ट्रीय सभेचं 1917चं जे अधिवेशन होतं, राष्ट्रीय सभेच्या 1917च्या अधिवेशनाचे त्या काय होत्या, अध्यक्ष होत्या. हे अधिवेशन कुठं भरलं होतं, तर ते कलकत्ता या ठिकाणीच भरलं होतं पहा, कलकत्ता अधिवेशन. आणि लक्षात असू द्या, ॲनी बेझंट ह्या राष्ट्रीय सभेच्या म्हणजेच काँग्रेसच्या अध्यक्ष होणाऱ्या पहिल्या महिला आहेत पहा. काय आहेत, पहिल्या महिला आहेत. जर प्रश्न आला की राष्ट्रीय सभेच्या अध्यक्ष असणाऱ्या पहिल्या महिला कोण, तर त्याचं उत्तर काय आहे, डॉक्टर ॲनी बेझंट. कधी होत्या त्या अध्यक्ष,
1917ला झाले होते आणि 1917चं अधिवेशन कुठं झालं होतं तर ते कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. त्यात लक्षात ठेवा महिला आणि पहिली भारतीय महिला याच्यात फरक लक्षात ठेवा. जर प्रश्न आला पहिली भारतीय महिला कोण, पहिली भारतीय महिला, तर त्याचं नाव उत्तर काय येईल? याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचंय की राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष कोण होती आणि ती कधी होती. याचं उत्तर तुम्हाला काय करायचंय कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालीलपैकी कोणत्या संताने भारुड हा काव्य प्रकार लोकप्रिय केला. तर भारुड हा जो काव्य प्रकार आहे हा संत एकनाथांनी काय केला होता, लोकप्रिय केला होता. त्याच्यानंतर इथं दुसरा प्रश्न असा येतो की संत एकनाथांची समाधी कोठे आहे. तर संत एकनाथांची समाधी ही पैठण या ठिकाणी आहे आणि पैठण हे शहर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर ते औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर कोणत्या नदीच्या काठी आहे असाही प्रश्न येतो, तर ते कोणत्या गोदावरी नदीच्या काठी आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक किती आहे आपला 13 आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष डॅश डॅश असतात. तर पालकमंत्री हे काय असतात, जिल्हा नियोजन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. जिल्हा नियोजन समितीचे अध्यक्ष कोण असतात तर जिल्ह्याचे जे पालकमंत्री असतील तेच त्या समितीचे काय असतात, अध्यक्ष असतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 14 आहे. दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पात डॅश डॅश जिल्ह्याचा समावेश नाही असं विचारलंय. प्रश्न वाचताना शेवट लक्षात ठेवायचं आपल्याला नाही विचारलेलं आहे की आहे असं विचारलेलं आहे. मग या ठिकाणी ऑप्शन दिलेत पहा आपल्याला नाशिक, धुळे, औरंगाबाद आणि जळगाव. तर यापैकी पहा औरंगाबाद या जिल्ह्याचा समावेश दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर या प्रकल्पामध्ये होत नाही. म्हणजेच नाशिक, धुळे आणि जळगाव या जिल्ह्याचा समावेश काय होतो, दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर प्रकल्पामध्ये होतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 15 नंबरचा आहे. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून हिमालय पर्वत निर्माण झाला. या ठिकाणी आपल्याला विचारलंय की हिमालय पर्वताची निर्मिती कोणत्या प्रक्रियेने झाली. तर हिमालयाची निर्मिती ही काय वलीकरण प्रक्रियेने झाली होती पहा. पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो, जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल, आपल्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच आपल्या चॅनलला काय करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला आपण दररोज टाकलेले व्हिडिओ काय होईल तुमच्यापर्यंत पोहोचतील. पुढचा प्रश्न पाहूया आपण. प्रश्न क्रमांक 16 आहे. भारताच्या घटना समितीची पहिली सभा दिल्ली येथे डॅश डॅश या दिवशी सुरू झाली. तर घटना समितीची पहिली सभा कधी सुरू झाली होती तर ती 9 डिसेंबर 1946 ला झाली होती पहा. आणि कोठे झाली होती तर दिल्ली या ठिकाणी. त्याचबरोबर या ठिकाणी लक्षात असू द्या घटना समितीचे अध्यक्ष कोण होते तर ते राजेंद्र प्रसाद हे काय होते, घटना समितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा. प्रश्न क्रमांक 17 आहे. भारतीय घटनेच्या डॅश डॅश या कलमान्वये अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा गुन्हा ठरवण्यात आला आहे. या ठिकाणी आपल्याला विचारलंय राज्यघटनेच्या कोणत्या कलमानुसार अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाळणे हा काय कायद्याने गुन्हा ठरवण्यात आलेला आहे. तर कलम 17 नुसार काय अस्पृश्यता नष्ट करण्यात आलेली आहे. लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचा कलम आहे कलम 17. पुढचा प्रश्न आहे 18 नंबरचा. डॅश डॅश यामध्ये ड हे जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत गव्हाचा मैदा, आंबा व फणस, कॉड लिव्हर ऑइल आणि गाईचे तूप. तर लक्षात असू द्या कॉड लिव्हर ऑइल मध्ये काय असतं, ड जीवनसत्व हे काय असतं भरपूर प्रमाणात असतं. त्याचबरोबर सकाळी कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये सुद्धा काय होतं आपल्या शरीरामध्ये त्वचेखाली ड जीवनसत्वाची निर्मिती होते. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 19 नंबरचा प्रश्न आहे. लाल रंगाची काच तयार करण्यासाठी डॅश डॅश ऑक्साईड वापरतात. या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेत कथिलाचे ऑक्साईड, तांब्याचे ऑक्साईड, मॅग्नीज डायऑक्साईडचे ऑक्साईड आणि कोबाल्टचे ऑक्साईड. तर लाल रंगाची काच तयार करण्यासाठी तांब्याचे ऑक्साईड वापरतात. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 20 नंबरचा प्रश्न आहे आपला. केक आणि पाव हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी डॅश डॅशचा उपयोग करतात. तर केक आणि पाव हलके, लक्षात असू द्या हलके व सच्छिद्र बनवण्यासाठी काय करतात,
सोडियम बायकार्बोनेटचा उपयोग केला जातो पहा, सोडियम बायकार्बोनेटचा, यालाच आपण काय म्हणतो, खाण्याचा सोडा म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया आपण पहा, प्रश्न क्रमांक 21 आहे. पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? या ठिकाणी विचारले आपल्याला, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने वापरात आणले? तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, कमेंटमध्ये सांगायचं आहे की पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने वापरास आणले. त्याचबरोबर एक महत्त्वाची सूचना आहे मित्रांनो, आपण म्हाडा परीक्षेसाठी महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे पहा. म्हाडा परीक्षेसाठी महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. यामध्ये आपण तुम्हाला काय करतो पहा, संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित असलेल्या एकूण 10 टेस्ट सिरीज घेतो. म्हणजे एकूण 10 क्वेश्चन पेपर आहेत आणि प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये काय आहेत पहा, 200 क्वेश्चन आहेत. म्हणजे असे एकूण तुम्हाला 2000 क्वेश्चन दिले जातील. त्याचसोबत याची आन्सर की सुद्धा काय असणार आहे, त्याच्या सोबत असणार आहे. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे याची फी फक्त आपण 100 रुपये ठेवलेली आहे. पण याच्यात सुद्धा आपण खास विद्यार्थ्याच्या मागणीस्तव 25% डिस्काउंट देत आहोत. म्हणजे एकूण तुम्हाला काय करायचंय, फक्त 75 रुपये पेड करायचे आहेत. आणि ते कसे पेड करायचे, तर आपला 9689141630 हा जो आपला गुगल पे किंवा फोन पेला काय करायचं, या नंबरवरती तुम्हाला पैसे पेड करायचे आहेत. आणि त्याचा स्क्रीनशॉट काय करायचा आहे, व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे. तुम्हाला काय होईल, लगेच PDF पाठवल्या जातील, लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज काय होईल, पाठवली जाईल. अतिशय महत्त्वाची टेस्ट सिरीज आहे. जवळपास आतापर्यंत 750 विद्यार्थ्यांनी या टेस्ट सिरीजचा लाभ घेतलेला आहे. ओके, धन्यवाद मित्रांनो, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.